मेथीचे ओपे करून मेथीचे किंवा कोथिंबीरचे पीक घेत होतो त्यावेळेला साधारणतः माझे बियाणाचं लागणारं आणि त्याचं निघणारं उत्पन्न याच्यात काढलं तर फरक बराचसाच होता, तफावत होती। आणि आता सध्या मी त्या पद्धतीने नवीन टेक्निक करून हे सगळं केल्यामुळे माझा डबल नफा झालेला आहे। साधारणतः माझी याच्या अगोदर 1 एकरामध्ये मेथीची 7 ते 8 हजार पेंडी निघायची। साधारणतः आता बघितलं तर माझी 30 मेथीची भाजीची पिंडी साधारणतः 13 ते 14 हजारवर गेलेली आहे। ह्यातला हा जो फरक झाला आहे त्या फरकामुळं मला ह्या लेझर स्प्रेपासून माझं बरंचंच नफा झालेला आहे आणि सर्वांनी हे वापरावं। साधारणतः हे जे एक टेक्निक आहे ह्याला पाटपाणी अगोदरच्या ओप्याला पाटपाणी तीन मला द्यायला लागायचं, त्यामुळे सतत पाण्यात असायचं, लाईटची तक्रार असायची, लाईट आली गेली व्हायचं, किंबहुना त्यावेळेला ती मेथीची भाजी मरून जायची किंवा त्याला मर लागायची। आणि आताचे हा मी स्प्रे लावला, स्प्रे लावल्यापासून ह्याचं जे टेक्निक करून विचार करून कधी पाणी पाजायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे ह्याच्यावर अभ्यास केल्यानंतर किमान आपली भाजी मरू नये ह्याची दक्षता घेतली। त्या दक्षता घेतल्यानंतर मी ह्याला संध्याकाळचं पाणी द्यायला चालू केलं, त्याच्यामुळं माझी मरबीर काय झाली नाही। आणि आता भाजी काढायला आलेली आहे, आज भाजी काढायचं प्लॉट चालू असल्यामुळं मी आता साधारणतः थोडी भाजी काढली त्यावेळेची आणि आताची तफावत बघितली तर डबलनं मला नफा मिळेल आहे। म्हणजे त्यावेळेच्या 7,000 पेंड्या आताच्या 12, 13, 14,000 पेंडीपर्यंत आता जाणार। आता सरासरी एक 4-5 बेड काढल्यानंतर त्याचं सरासरी मी केलं आहे तर माझं डबल ह्यात फायदा होणार आहे। तर आता अशी माझी भाजी आलेली आहे आणि साधारणतः मी हा प्लॉट 20 दिवसाचा आहे, 20 दिवसाचा। त्याच्या अगोदर मला किमान 30 दिवस लागायचे पाटान पाजत होता आणि हे आता स्प्रे लावल्यामुळं माझं बरोबर 20व्या दिवशी भाजी काढा आली आणि 27व्या दिवशी प्लॉट संपणार ही माझी मला खात्री आहे।